उन्हामुळं असलं म्हणजे डोकं नाही का असं थोडंसं भन 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 चालू आहे. मग त्याच्यासाठी एकच इलाज आहे, टॅबलेट खाण्यापेक्षा तर थोडंसं 10 मिनटं हेड मसाज. किती गरम होते, किती गरम होते. काल तर मी बघितलं नेटवर सोना माहिती आहे का, सगळ्यात जास्त टेम्परेचर पुण्यामध्ये होतं माहिती आहे का. सगळ्यात जास्त एवढं गरम होतंय, डोकं काम करा ना का काय काम करा ना. मस्त मसाज चाललाय. मेरी गाडी मेरा बंगला मेरा सब कुछ तेरो सरकार मेरा तो कुछ भी नहीं. तर माझ्या मी बिलकुल लेझी झाले, बिलकुल अपलोड करत नाही आहे हेल्थवाले व्हिडिओ, कारण ऑलरेडी माझ्या भावाचं लग्न आहे, तर मी सध्या त्याच्यातच बिझी आहे. तर असं नाही की मी एक्सरसाइज सोडली, बिलकुल पण ह्याचा अर्थ असा नाही की मी म्हणजे 2 दिवस अपलोड केले नाही व्हिडिओ, मी एक्सरसाइज सोडली, बिलकुल नाही. घरच्या बायकांना कुठं जिमला जायला भेटत नाही ना, काय नाही, घरचे कामं करतच वर्कआउट करायला. तर जरा उन्हामुळं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे इकडचा, आज जरा बरं आहे. तर त्यामुळं माझं डोकं थोडंसं हलकं, म्हणजे नाही का जास्त काय टॅबलेट खाण्यापेक्षा तर बरं आहे की थोडंसं हे मसाज आणि हे कानावाली एक्सरसाइज. उठबशा करायचो ना आपण लहानपणी, तेच बरं होतं नाही का, असं कानाला धरून मस्त. माझी टीचर तर मी होमवर्क नव्हते करत तर मस्त 100 उठबशा, 50 उठबशा. पण कधी आई वडील म्हटले नाही की माझ्या पोरीला कशा, आजकालचं 10 उठबशा केल्या 20 उठबशा केल्या की लगेच बाबा पॅरेंट्स लोक म्हणजे नाही का, म्हणजे काळजीपोटी कंप्लेंट करतात. पण आमचे आई वडील असे होते की द्या पनिशमेंट भरपूर द्या. तर खरं छान होती पनिशमेंट, असं वाटायचं नाही का आपल्या हेल्थसाठी पण चांगली. तो म्हणजे आमच्या टायमिंगला मोबाईल नाही काय नाही, मस्त पनिशमेंट भेटायची. पण कधी इच्छा नाही झाली की घरी सांगायचं की मग टीचरनी पनिशमेंट केली वगैरे. त्यावेळेसचे टीचर्स वगैरे खूप छान, खूप म्हणजे मारून हाणून हॅप्पी. आई माझं बोलत बोलतच डोकं राहिलं, म्हणजे हॅपीनेस किती इम्पॉर्टंट आहे ना. बोलत बोलतच म्हणजे व्हिडिओ बनवतच डोकं दुखी गायब. तर त्यामुळं व्हिडिओ बघून जायचं नाही, लाईक सबस्क्राईब नक्की करायचं. आणि सगळ्यांनी गरमीचं जास्त पाणी पिणे, तिथं पितो आपण, माझा सल्ला कोण ऐकते, म्हणजे जे ते म्हणते मी जास्त पाणी पिते, निंबू पाणी पिते, प्रॉपर डाईट, उन्हात जास्त नाही फिरणे. आता कामानिमित्ताने जर फिरतातच लोक, पण पाणी आपली केअरिंग पण